नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रियंका धारवाले. सध्या महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालं आहे, ठाकरे सरकार. आणि ठाकरे सरकारकडनं शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत आणि ठाकरे सरकार आल्यानंतर सर्वात पहिल्यांदाच त्यांनी शेतकऱ्यांचं कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला. मात्र आता जी महाराष्ट्राची परिस्थिती आहे ती पाहणं देखील खूप महत्त्वाचं आहे. गेल्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांची 2दा कर्जमाफी झाली आहे, तरी देखील शेतकऱ्यांचा हा सातबारा कोरा नाहीये. शेतकरी हा कर्जपणाला कंटाळून मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतोय. यंदाच्या वर्षी 700हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. मात्र शेतकऱ्यावरचा हा कर्जाचा बोजा कमी झालेला नाहीये. भाजपा सरकारने देखील अनेक वेळा कर्जमाफीच्या घोषणा केल्या होत्या, सरसकट कर्जमाफी देखील केली होती. या एकंदरीत सर्व गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत पार्थ एम जे इंग्लिश पत्रकारिता करत आहेत आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जमाफीबद्दल एक अभ्यास देखील केलेला आहे, सर्वे केलेला आहे. त्यांच्यासोबत आपण कर्जमाफी या विषयावरती आज अभ्यासपूर्वक अशी चर्चा करणार आहोत. पार्थ सर, काय सांगाल महाराष्ट्रात जी शेतकऱ्यांची कर्जाची जी परिस्थिती आहे, ज्या वारंवार कर्जमाफीच्या घोषणा केल्या जातात, भाजपा सरकारचं देखील कर्जमाफीचं धोरण होतं, सरसकट धोरण होतं, एकंदरीत काय आहे त्याबद्दलची माहिती? जून 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली. तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की 34,000 कोटीचं ऐतिहासिक फार्म लोन वेवर कर्जमाफी आम्ही शेतकऱ्यांना देऊ. 2 वर्षानंतर सुद्धा जर का आपण बघितलं तर ती कर्जमाफी पूर्ण झालेली नाहीये. आकडेवारी जर का बघितली तर जवळजवळ 50 ते 60% जे प्रॉमिस केलं होतं तिथपर्यंत ते सरकार कर्जमाफी पूर्ण करू शकली. आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यामध्ये अनेक अटी होत्या, ज्यामध्ये अनेक शेतकरी बाजूला झाले, साईडलाईन झाले, ते अपात्र ठरले त्या कर्जमाफीसाठी. आणि त्यातल्या काही अटी, अनेक अटी होत्या, पण त्यातल्या काही 2-3 अटी महत्वाच्या होत्या, ज्यामुळे ज्यांना कर्जमाफीची सगळ्यात जास्त गरज होती ते यापासून वंचित राहिले. फॉर एक्झाम्पल, सरकारने म्हटलं होतं की 1.5 लाखाचं अपर लिमिट असेल कर्जमाफीसाठी, म्हणजे 1.5 लाखाच्या वरती कर्जमाफी ज्यांचं कर्ज आहे त्यांना ते कर्ज मिळणार नाही. सो फॉर एक्झाम्पल, जर का एखाद्याकडे 8 लाखाचं कर्ज असेल तर त्या शेतकऱ्याला 6.5 लाख रुपये भरले तर ते वरच्या 1.5 लाखाचं बेनिफिट मिळणं अपेक्षित होतं. आता अनेक शेतकऱ्यांची मी जेव्हा बोललो तेव्हा ते म्हणाले, जर का आमच्याकडे असते 6.5 लाख रुपये तर आता आमच्यावर 8 लाखाचं कर्ज जरी का असलं असतं. सो ज्यांच्याकडे जास्त कर्ज होती, 1.5 लाखापेक्षा जास्त कर्ज होती, त्यांना कर्जमाफी मिळू शकली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एका कुटुंबामध्ये एकालाच कर्जमाफी सरकारने ते लिमिट ठेवलं होतं. सो फॉर एक्झाम्पल, जर का 10 एकर जमीन असेल आणि नवऱ्याच्या नावावर 5 एकर असेल, मुलाच्या नावावर 3 एकर असेल, बायकोच्या नावावर 2 एकर असेल, तर त्या तिघांपैकी एकालाच कर्जमाफी फक्त मिळणं, एकच कोणतरी त्या कर्जमाफीसाठी पात्र ठरणं अपेक्षित होतं. त्यामुळे ते इतर 2 लोक त्यापासून वंचित राहिले कुटुंबातले. त्यामुळे अशा अनेक कारणांमुळे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज होती, तो रिलीफ मिळणं अपेक्षित होतं, तो रिलीफ नाही मिळाला. त्याचं झालं असं की 2 वर्ष ती शेतकरी कर्जमाफी रेंगाळल्यामुळे बँकांनी कर्ज देणं थांबवलं. कारण की जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत बँका नवीन लोन्स इश्यू करू शकत नाहीत. जे बँकांचं बरोबर आहे, म्हणजे सरकारनी बँकांना पैसे देणं अपेक्षित होतं, ते बँकांनी शेतकऱ्यांच्या अकाउंट्समध्ये डिस्बर्स करणं अपेक्षित होतं. कोरा सातबारा केला की मग शेतकरी नवीन पीक कर्जासाठी अप्लाय करू शकत होते. ते झालं नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, म्हणजे सरकारनी जो काही डिले केला, ही कर्जमाफी 2 वर्षापेक्षा जास्त रेंगाळली, त्यामुळे पुढच्या 2 वर्षात म्हणजे 2017-18 आणि 18-19 मध्ये पीक कर्ज वाटप खूप कमी झालं. SLBC म्हणजे स्टेट लेवल बँकर्स कमिटीच्या आकडेवारीनुसार 2017-18 मध्ये 47% फक्त फार्म लोन हे झाली, क्रॉप लोन डिस्बर्समेंट झाली. म्हणजे टार्गेट, माझ्याकडे आकडेवारी अशी आहे की 2017-18 मध्ये 54,000 कोटी पीक कर्ज वाटप करणं अपेक्षित होतं बँकांकडून, ते केवळ 25,000 कोटी झालं. म्हणजे 47%, टार्गेटचे केवळ 47% त्यांनी ते अचीव्ह केलं. दुसऱ्या वर्षी सुद्धा 2016-17 जेवढी झाली होती त्यापेक्षा खूप कमी कर्जमाफी 2018-19 मध्ये झाली. त्यामुळे आणि इन्फ्लेशन बघता, महागाई बघता, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे हे खूप सिग्निफिकंट आहे इन अ सेन्स की जर का शेतकऱ्यांना बँकांकडून लोन्स मिळत नसतील तर मग बँकांना सावकारांकडे जावं लागतं, प्रायव्हेट मनी लेंडर्सकडे जावं लागतं, जे 12% पासून ते 30% कितीही लोन्स घेतात.
किती इंटरेस्ट चार्ज करतात आणि त्यामुळे 30,000 40,000 जरी अमाऊंट असेल तरी ती इतकी मोठी होऊन बसते की मग ती प्रिन्सिपल अमाऊंट तशीच राहते आणि शेतकरी फक्त इंटरेस्ट भरत राहतो आणि मग ते जमिनी गहाण ठेवणं, दागिने विकणं, घरातले काय लाईफ स्टॉक विकणं, गाय गाय बैल विकणं, हे सगळं त्यांना करावं लागतं. त्यामुळे कर्जमाफीचं जे इम्प्लिमेंटेशन होतं ते अत्यंत वाईट होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांवरचा जो ताण कमी होणं अपेक्षित होतं त्याऐवजी तो आणखीन वाढला असं मी म्हणेन. नक्कीच. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे ती खूप महत्त्वाची आहे. यंदाच्या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे देखील शेतकऱ्यांना मोठं नुकसान झालं आणि काही काळ पाऊस नव्हता म्हणून देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. मोठ्या प्रमाणात पशुधन त्यांचं वाया गेलेलं होतं. पशुधनाला मोठा फटका बसलेला होता आणि यामध्ये भाजपा सरकारकडनं छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना देखील राबवण्यात आली होती. सर, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत कशा पद्धतीनं कर्जमाफी दिली जात होती किंवा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने सहकार्य केलं जात होतं? अनेक शेतकरी कंप्लेंट्स करत होते, तिकडच्या लोकल नेत्यांना किंवा एमएलएजना सांगत होते की आम्हाला मिळालेली नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे ऑनलाईन ते केल्यामुळे अनेक शेतकरी ऑनलाईन तेवढे सॅव्ही नाहीयेत. म्हणजे अनेकांना कॅफेवरती जा, तो फॉर्म भरा, ह्यामध्ये खूप अडचणी आल्या. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक ठिकाणी नेटवर्कचे इश्यूज होते, खास करून दुर्गम भागात, आदिवासी भागात असेल, जिकडे नेटवर्क नसेल तिकडे त्यांना अनेक मैलोनमैल चालत जाऊन पैसे खर्च करून एखादा कॅफे शोधून मग ते कोणाची तरी मदत घेऊन करावं लागत होतं. त्यामुळे हे कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी होती आणि ते शेतकऱ्यांना ते कुठे त्यांना सोपं नाही केलं. म्हणजे ती प्रोसेस जी होती ती खूप कॉम्प्लिकेटेड होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अजूनच त्याचा त्रास झाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बँकांकडे आकडे आहेत, बँकांकडे त्यांचे रेकॉर्ड्स आहेत, बँकांना माहिती आहे कोणत्या शेतकऱ्याचं किती लोन आहे. ती लिस्ट बँकांनी ह्यांना पाठवणं अपेक्षित आहे सरकारला. सरकारने ती लिस्ट स्कॅन करणं अपेक्षित आहे, ती वेट करणं अपेक्षित आहे आणि मग कोण पात्र कोण अपात्र ही लिस्ट परत बँकांना पाठवायची आणि बँकांनी त्या हिशोबाने कर्ज माफी करायची. तसं बघितलं तर ही तेवढी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस नाहीये, पण त्याला 2 वर्ष लागली. याचं कारण माहिती खूप कॉम्प्लिकेटेड करून ठेवली. ऑनलाईन करणं, त्यानंतर हजारो अटी ठेवणं, त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जस्ट इलेक्शनच्या अगोदर संजय राठोड यांचा इंटरव्ह्यू केला होता. ते रेव्हेन्यू मध्ये मिनिस्टर होते, रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये मिनिस्टर ऑफ स्टेट होते. त्यांना जेव्हा मी विचारलं तेव्हा ते म्हणाले की आम्हाला असं अजिबात वाटलं नव्हतं की 2 वर्ष लागतील कर्जमाफी आम्हाला इम्प्लिमेंट करायला. आणि ते म्हणाले की ऑफकोर्स लोकांमध्ये अशांतता आहे, असंतोष आहे आणि ह्याचा फटका आम्हाला इलेक्शनमध्ये बसेल असं ते मला त्यावेळी म्हणजे इलेक्शन रिझल्टच्या 2 दिवस आधी म्हणाले होते. आणि त्याचा फटका त्यांना बसलेला दिसतोय आपल्याला, कारण की हा असंतोष होताच आणि त्यामुळे म्हणजे नुसतंच कर्जमाफी नाही झाली तसं नाही झालं, तर त्यानंतरचे जे कॉन्सिक्वेन्सेस होते म्हणजे शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अप्लाय नाही करता आलं, त्यामुळे त्यांना सावकारांकडे जावं लागलं. इव्हन ह्या वर्षी सुद्धा 2018-19 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी SLBCची म्हणजे स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीची मीटिंग घेतली होती एप्रिल का मे मध्ये आणि ज्यात त्यांनी म्हटलं होतं की बँकांना की जास्तीत जास्त कर्ज वाटप तुम्ही करा. पीक कर्ज वाटप हे एक रुरल लाईफलाईन आहे शेतकऱ्यांसाठी आणि ते महत्वाचं आहे. पण त्यांनी जे टार्गेट्स दिली होती त्याच्या केवळ 40 का 45% टार्गेट्स पूर्ण झाली होती 15 सप्टेंबर पर्यंत खरीपाचं कर्ज वाटपाची. आणि त्यामुळे हे बेसिकली तेच आहे जे यावर्षी कंटिन्यू झालंय 2018-19 मध्ये. कर्जाचे टार्गेट्स सरकार देतं, बँका ते टार्गेट्स पूर्ण करत नाही. सरकार बँकांना दोष देतं. बँका म्हणतात की आम्हाला म्हणजे आम्हाला फायदा काय आहे याचा. सो बेसिकली हा जो हे जे ब्लेम गेम आहे त्यामध्ये शेतकरी फसतोय. आता सरकारचं असं म्हणणं आहे की बँकांनी कर्जमाफीमध्ये किंवा कर्ज वाटपामध्ये जितकं सहकार्य करायला पाहिजे तितकं केलं नाही. आता कोणत्या प्रकारच्या बँका गावागावांमध्ये लोन्स देतात? एक तर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स किंवा नॅशनलाइज्ड बँक्स. आता ज्या नॅशनलाइज्ड बँक्स आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की शेती हा लॉस मेकिंग प्रोफेशन आहे, त्यातनं फायदा नसल्यामुळे आम्ही जर का लोन दिलं ते परत येईल याची गॅरंटी नाही. त्यामुळे आम्हाला धंदा करायचा आहे, आम्हाला ती रिस्क घ्यायची नाही. त्यामुळे ते केवळ बेअर मिनिमम जे लोन वाटप असतं ते रुरल एरियाजमध्ये करतात, शेतकऱ्यांना करतात. डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स ज्या एक प्रकारे रुरल म्हणजे शेतकऱ्यांचे लाईफलाईन आपण म्हणतो, शेतकऱ्यांचे खूप जास्त अकाउंट्स या डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये आहेत
आणि ते त्यासाठीच म्हणजे रुरल इकॉनॉमी भक्कम करण्यासाठीच त्या डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँका आपण स्थापन केल्या होत्या. पण डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकांचं असं झालंय की त्यांची हालत खूप खराब आहे. एकाही डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक, प्रत्येक डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक ही फायनान्शियली प्रॉब्लेमॅटिक आहे, त्यांच्यावर खूप कर्ज आहे आणि ते लोन देण्याच्या परिस्थितीत नाही आहेत. आता नॅशनलाइज बँकांना लोन द्यायचं नाहीये आणि डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँका लोन देण्याच्या परिस्थितीत नाही आहेत. त्यामुळे मग शेतकऱ्यांना दुसरा सोर्स ऑफ इन्कम काय आहे, तर मग त्यांना सावकाराकडे जावं लागतं. या मायक्रो फायनान्स कंपनीज आहेत, ते सुद्धा शेतकऱ्यांचं खूप प्रमाणावर शोषण करत असतात, त्यांच्याकडे जावं लागतं. सो नवीन सरकारला आता ही कर्जमाफी ते कशी पूर्ण करतील मला माहित नाही, पण जर का त्यांना लॉंग टर्म काहीतरी विचार करायचा असेल तर त्यांना गावागावांमध्ये फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कशा भक्कम करता येतील हा विचार केला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांना एक सोर्स ऑफ इन्कम पेक्षा सोर्स ऑफ लोन काय असेल, कारण की आता त्यांच्याकडे काही म्हणजे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँका तो रोल प्ले नाही करू शकत, नॅशनलाइज बँकांना तो रोल प्ले करायचा नाहीये. त्यामुळे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कशा रुरल एरियाजमध्ये भक्कम करता येतील हे नवीन सरकारने कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे मी नांदेडमध्ये आता गेलो होतो इलेक्शनच्या अगोदर, तेव्हा अशोक चव्हाणांना भेटलो होतो. ते म्हणाले होते की आम्ही ही कर्जमाफी पूर्ण करू, पण त्यात सुद्धा आपण वी नीड टू चेक की ते अशाच ज्या अटी या देवेंद्र फडणवीस सरकारने ठेवल्या होत्या त्याच अटी घेऊन ते पूर्ण करतायत कर्जमाफी, का त्या काही अटी रिलॅक्स करणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना खरोखरच लोन वेवरची गरज आहे त्यांच्यापर्यंत पण ही स्कीम पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत, किंवा जे शेतकरी ह्या फडणवीस सरकारच्या काळात अपात्र ठरले होते फार्म लोन वेवर्ससाठी, त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणार आहेत का, ते विल हॅव टू वेट अँड वॉच. नक्कीच खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. बँका कशा पद्धतीनं कर्ज दिल्याच्या नंतर बँकांचं पुढे काय होतं किंवा बँका कर्ज देण्यासाठी कशी टाळाटाळ करतात आणि पुन्हा मग सरकार बँकांनी सहकार्य केलं नाही असं देखील सांगितलं जातं. याबद्दलची एक माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि जे कर्जमाफीसाठी जे नियम आहेत ते नियम खूप जास्त आहेत आणि त्या नियमांचा मनस्ताप अनेकदा शेतकऱ्यांना होत असतो आणि त्यामुळे शेतकरी मग या प्रक्रियेपासून दूर देखील जातात आणि कर्जमाफीची प्रक्रिया एवढी विलंब होते किंवा या प्रक्रियेला इतका विलंब का होतो याबद्दलची आपण माहिती घेतलेली आहे. मराठवाडा आणि विदर्भात जी शेतकरी आत्महत्या होतीये त्याबद्दलचा एक तुमचा सर्वे आहे किंवा काय तिथल्या समस्या काय आहेत, कुठल्या अडचणी आहेत, बेसिक अडचणी, आणि त्या सोडवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? आता तो एक मोठा विषय आहे. म्हणजे एका शेतकरी कर्जमाफी हा शॉर्ट टर्म रिलीफ आहे. बेसिकली आपण बघितलं की महाराष्ट्रात कर्जमाफी अगोदर सुद्धा झालेली आहे, 2009 मध्ये झाली होती. त्यानंतर पण तरी सुद्धा म्हणजे आपण शॉर्ट टर्म मेजर हॅज टू बी फॉलोड विथ अ लॉंग टर्म रेमेडी. तर शॉर्ट टर्म रिलीफ शेतकऱ्यांना दिल्यानंतर ह्या स्टेजवरती आपण परत कसं येणार नाही याचा विचार थोडासा करणं गरजेचं आहे. आता जास्तीत जास्त हवामान बदल शेतकऱ्यांना सहन करावा लागतो, त्यामुळे कधीही पाऊस पडतो, कधीही गारपीट होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. सो क्लायमेट चेंज हा एक मोठा विषय आहे आणि त्याच्यासाठी डील करण्यासाठी आपण म्हणजे बेसिकली सरकारनी रिसर्च केला पाहिजे, रिसर्च इन्स्टिट्यूट्स मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल बांगलादेश सारखा देश आहे ज्याच्याकडे जो फ्लड प्रोन देश आहे, जिकडे पूर खूप मोठ्या प्रमाणावर होतो, तर त्यांनी स्कुबा राईस डेव्हलप केलाय, जो अशा प्रकारचा तांदूळ आहे जो पुरामध्ये सस्टेन करतो. आता बेरूटमध्ये अशा प्रकारचा त्यांनी गहू इन्व्हेंट केलाय जो 50 डिग्री सेल्सिअस मध्ये सस्टेन करतो. सो आपल्या क्लायमेटनुसार आपल्या एरियाजमध्ये काय रिसर्च करणं किंवा काय इन्व्हेन्शन करणं गरजेचं आहे हे कुठेतरी रिसर्च होणं किंवा इथे इन्व्हेस्टमेंट होणं गरजेचं आहे. जसं बांगलादेशने केलं तसं प्रत्येक एरियानुसार आपल्या म्हणजे महाराष्ट्रात असेल किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठवाडा विदर्भ असेल, प्रत्येक रिजनचे वेगळे क्लायमॅटिक चेंजेस आहेत आणि त्या चेंजेसनुसार तो रिसर्च होणं गरजेचं आहे, तो लोकल स्पेसिफिक असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल जेव्हा गारपीट होते ती गारपीट इतकी इरॅटिक असते की एकाच रेव्हेन्यू सर्कलमध्ये 5% ते 75% असं डॅमेजेस असतात आणि मग आपण एक सरसकट कॉम्पन्सेशन देतो. तर त्यामध्ये ते कॉम्पन्सेशन सुद्धा लॉटरी होऊन बसतं की ज्याचं कदाचित नुकसान नसेल झालं
त्यालाही कॉम्पन्सेशन मिळालंय, ज्याचं खूप नुकसान झालंय त्याला कधीच कॉम्पन्सेशन मिळत नाही. आता ही जी तफावत आहे ती कुठेतरी त्याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण की आपलं क्रॉप इन्शुरन्स ही एक प्रकारे लॉटरी झालेली आहे. कारण की ती काउंट करायची पद्धत सुद्धा इनकन्सिस्टंट आहे. म्हणजे आपण एक रेव्हेन्यू सर्कल घेतो, 25 गावं असतात त्या रेव्हेन्यू सर्कलमध्ये, आणि प्रत्येक गावातल्या एका प्लॉट वरती जेवढं डॅमेज होतं ते डॅमेज असेस करतात आणि मग ते अख्ख्या रेव्हेन्यू सर्कलला अप्लाय करतात. आणि जसं मी म्हटलं की एका रेव्हेन्यू सर्कलमध्ये जर का डॅमेज 5% ते 75% असं असणार असेल, तर मग आपण कसं फेअर कॉम्पन्सेशन देणार आहोत या ह्याच्यात. त्यामुळे ती एक लॉटरी येऊन बसलेली आहे. सो वी नीड टू लुक ॲट दॅट. म्हणजे बेसिकली त्याचा एक फेरविचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर फूड क्रॉप्स प्रमोट करणं गरजेचं आहे. म्हणजे आता शुगर केन हे कॅश क्रॉप आहे. त्याला म्हणजे शेतकऱ्यांना एक अशॉर्ड मार्केट आहे, कारण की शुगर केन फॅक्टरीज आहेत, त्यांना डायरेक्ट त्यांचं माल विकता येतो फॅक्टरीजना, आणि त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी शुगर केनकडे जातात. पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे की शुगर केनला उसाला पाणी खूप लागतं. त्यामुळे मराठवाड्यासारख्या एरियामध्ये जिकडे पाण्याची कमतरता आहे, पाऊस कमी आहे, तिकडे ऊस वाढणं हे हानिकारक आहे. मग ग्राउंड वॉटर, मग बोरवेल खणणं, त्यावरती 1.5-2 लाख रुपये खर्च करणं, 500 फूट डीप जाणं, ग्राउंड वॉटर पातळी तर कमी होतेच, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्ज अशी सुद्धा वाढतात बोरवेलच्या मागे किंवा हे. पण फूड क्रॉप्स जी आपण प्रमोट नाही करत, त्यामुळे शेतकऱ्यांना उसाकडे जावं लागतं. आता फूड क्रॉप्सला भाव मिळत नाही. म्हणजे बेसिकली एमएसपी सरकार देत नाही, आणि त्यातून एमएसपी जरी दिला तरी तेवढे प्रोक्युरमेंट सेंटर्स नाही आहेत. तो एक अशॉर्ड मार्केट नाही आहे शेतकऱ्यांना. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. आणि माझ्या मते सुरुवात तिथूनच व्हायला पाहिजे की क्लायमेट आणि अशॉर्ड प्राइसेस ह्या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे शेतकऱ्यांची जर परिस्थिती सुधारायची असेल किंवा शेतकऱ्यांची ही जी आत्महत्या होत आहे त्या आत्महत्या कमी करायची असेल, तर शेतकऱ्यांना एक आधुनिक शिक्षण असेल किंवा आधुनिक प्रणालीमध्ये आणून त्यांना वेगवेगळ्या गोष्टी आणि एक संशोधन, शेतीविषयीचं संशोधन, यामध्ये जनजागृती होणं खूप महत्वाचं आहे, जेणेकरून शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी होतील आणि त्यामुळे शेतकरी कर्ज देखील कमी येईल की त्याला उत्पादन जर चांगलं मिळत असेल तर त्याच्यावरती कर्जाचा बोजा राहणार नाहीये. पुन्हा पालसर, आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती आहोत की ठाकरे सरकारनं आता जी कर्जमाफी करण्याची घोषणा केलेली आहे आणि निवडणुकांच्या आधी देखील त्यांनी सांगितलं होतं, पवार असतील किंवा ठाकरे असतील, की आम्ही 3 महिन्यामध्ये शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू. तर आता महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते आकडेवारी किती आहे, की किती पैसे लागणार आहे, तरी हे शक्य होऊ शकतं का की 3 महिन्यामध्ये कर्जमुक्त महाराष्ट्र होईल का? कठीण आहे. म्हणजे जर का सरकारने ठरवलं तर ते करू शकतं, असं काही नाहीये. पण महाराष्ट्रात चा प्रॉब्लेम असा आहे की महाराष्ट्रात वरती कर्ज ऑलरेडी आहे. त्यामुळे ते कसं मॅनेज करतात, त्याचे काय इम्प्लिकेशन्स आहेत, ते आताच सरकार स्थापन झाले त्यामुळे त्यांना ते फिगर आउट करावं लागेल. जर का 3 महिन्यात त्यांनी पूर्ण महाराष्ट्राचा 7/12 कोरा केला तर त्यांचं अभिनंदनच करावं लागेल. पण त्याच्या फायनान्शियल डिटेल्स काय आहेत ते अजून ते माझ्यामध्ये त्यांना फिगर आउट करावं लागेल, आणि मगच ते हा निर्णय घेऊ शकतील. मुद्दा असा आहे की कर्जमाफी नंतर शेतकऱ्यांना भक्कम करण्यासाठी काय करतं हे सरकार, ते बघणं गरजेचं आहे. जसं मी म्हटलं की फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स भक्कम करणं रुरल एरियाजमध्ये ते जास्त गरजेचं आहे. क्लायमेट चेंज वरती रिसर्च होणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा भाव मिळणं गरजेचं आहे. शुगर केन सारखं क्रॉप असेल तर ते ड्रीप इरिगेशन वरती आणणं गरजेचं आहे. त्यामुळे पाण्याचं सेव्हिंग खूप मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं. अशा गोष्टी माझ्या मते त्यांनी जास्त, म्हणजे ते लॉंग टर्म विचार त्यांना शेतकऱ्यांसाठी करावा लागेल. शॉर्ट टर्म मध्ये शेतकऱ्यांची 7/12 कोरा केला की मग शेतकऱ्यांना नवीन लोन्स अप्लाय करायला ते मोकळे होतील. हा बेसिकली शॉर्ट टर्म त्याचा फायदा आहे. पण शॉर्ट टर्म हॅज टू बी फॉलोड अप विथ लॉंग टर्म, नाहीतर परत मग पुढच्या 5-6 वर्षात परत तोच कर्जमाफी आणि परत हेच प्रॉब्लेम्स आपण नाहीतर डिस्कस करू, जर का कर्जमाफी नंतर काही सरकारने केलं नाही तर. नक्कीच. कर्जमाफी या मुद्द्याला घेऊन आपण चर्चा केलेली आहे आणि माझ्यासोबत
पार्थ एम जे इंग्लिश पत्रकारितेमध्ये स्वतःचं हातखंड आहे त्यांचा आणि कर्जमाफी या विषयाला घेऊन त्यांनी संशोधन केलेलं आहे. विदर्भ मराठवाडा या ठिकाणी त्यांनी त्याचा सर्वे देखील केला आहे. नेमकी कर्जमाफी तिथपर्यंत पोहोचली आहे का, कर्जमाफीची प्रक्रिया त्यांना कळतीये का, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी आढावा घेतलेला आहे आणि त्यामुळे येत्या नवीन सरकार आता कर्जमाफी करणार आहे. नेमकी ही कर्जमाफी कशी होणार आहे किंवा ही कर्जमाफी संपूर्ण होईल का, याच प्रश्नांची उकल करण्यासाठी आपण पार्थ यांच्यासोबत चर्चा केली होती. पार्थ सर, खूप खूप धन्यवाद तुमचे मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुम्ही आल्याबद्दल. पुढच्या अपडेटसाठी किंवा कर्जमाफीमध्ये पुढे काय घडते हे पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.